वेगळी झाडं लावण्याचा आज आम्ही कार्यक्रम हाती घेतलेला आहे। 2-3 महिन्यापूर्वी राजसाहेब आम्ही सगळ्यांनी इथे सुशोभीकरणाचं भूमिपूजन केलं, त्यानंतर उद्घाटन देखील केलं। आणि असंच आपण पाहतोय की एका बाजूला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आम्ही मोकळी मैदानं, मातीची मैदानं ही वाचावीत ह्याच्यासाठी सगळा हा लढा देत आहोत, प्रयत्न करत आहोत। आणि दुसऱ्या बाजूला भाजप आणि भाजपचे महापौर हे सगळे ओपन स्पेसेस, RG-PG हे प्रायव्हेट बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरच्या हाती जातील असा सगळा प्रयत्न त्यांच्या हातून चाललेला आहे। हा लढा काही दिवसांनी आपल्याला रस्त्यावर पण दिसेल। जे काही मोकळ्या जागा ह्यांचा ढापण्याचा प्रयत्न, त्याच्या विरोधात आम्ही एक मुंबईत महामोर्चा देखील करणार आहोत आणि त्याच्यावर आमचं नियोजन चालू आहे। आदित्यजी, खरं तर मातीचा प्रश्न आहे, कारण मोठ्या प्रमाणात धूळ देखील शिवाजी पार्काची उडत असेल, त्यासाठीचा देखील तुमचा लढा मागच्या काही नक्कीच आज चिखल आहे, पण आपण पाहतोय राजकारणापेक्षा थोडा बरा चिखल आहे। ट्विट केलेला आहे, निविदा मागवल्यात। महापौरांकडून असं सांगितलं जातं की माझा याच्याशी काही संबंध नाही आहे निविदांचा। मग कुठून येतोय? मुख्य गोष्ट हीच आहे, आपण पाहिलं असेल माझ्या दोन्ही बाजूला 2 माजी महापौर आहेत मुंबईच्या, आणि कोणी एवढा खर्च केला नसेल असा खर्च सध्याच्या महापौर करत आहेत। एक अंदाज द्यायचा तर एवढाच आहे, आमदार म्हणून आम्हाला पूर्ण मतदारसंघासाठी 5 कोटी निधी मिळतो। खासदारांना 6 मतदारसंघ विधानसभेचे जे असतात त्यांचे 1 लोकसभा मतदारसंघात, त्या पूर्ण 1 लोकसभेसाठी 5 कोटी मिळतो। आणि जो काही तर निधी महापौरांना फक्त त्यांच्या स्वतःच्या बंगल्यासाठी मिळालेला आहे तो जवळपास 5.5 कोटीचा आहे। आणि गाड्या देखील ज्या आता घेत आहेत त्या देखील 1.5-2 कोटीच्या आहेत। तर म्हणजे हा सगळा खर्च स्वतःवर कशासाठी करताय? कुठे नेमकं तुम्हाला काय दाखवायचं जगाला? महापौर बंगला काही तुम्ही वेगळं काही आता टुरिस्ट प्लेस निर्माण करणार आहात की ताजमहल बांधणार तिथे? कोणी गुंगी गुडिया असं सुनेत्र पवार यांना संबोधल्यानंतर राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत ते काँग्रेसच्या कार्यालयामध्ये गेले होते। त्याच्यात मला पडायचं नाही। मुख्य गोष्ट हीच आहे की आपण पाहतोय राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणात आम्हाला काही पडायचं नाही। सुशोभीकरणाचा प्रश्न सुरू आहे, स्वच्छतेचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात उद्भवलेला आहे। खरं तर महापौरांकडे किंवा पालिका प्रशासनाकडे गाड्या खरेदी करण्यासाठी पैसे आहेत, मग मुंबईकरांचे जे कर घेतले जातात, जुहू चौपाटी साफ करण्यासाठी पैसे नाही आहेत का? आजचा 24वा दिवस आहे, लोकशाही मराठी रियालिटी चेक करते। जुहू चौपाटीचा कचरा असेल तिथे आमच्या विरोधी पक्षाच्या नेत्या किशोरीताई जाऊन पण आल्या, तिथे देखील प्रश्न देखील विचारले। BSTचा प्रश्न असेल, बसेसचे रूट्स कमी होत आहेत, बस कमी होत आहेत, पगार वेळेवर दिले जात नाही आहेत, पेन्शन वेळेवर दिले जात नाही आहेत, मुंबईत सगळीकडे कचऱ्याचे ढिगारे वाढत चालले आहेत, रस्त्याचा कॉन्क्रिटीकरणचा प्रश्न, जिथे खड्डे दिसत आहेत, ह्या सगळ्यासाठी BMC सांगते आमच्याकडे पैसे नाही आहेत। पण महापौर बंगल्यासाठी 5.5 कोटी उडवण्यासाठी असतील किंवा मग नवीन गाड्यांसाठी असतील, इथे बरोबर पैसे सापडतात येणं। टेंडर काढले गेलेले आहेत, स्वतः अमित साटम बोलले की ट्रॅश बूम बसवण्यात आले, पण ट्रॅश बूमच नाही आहेत। खरं साटमवर विश्वास ठेवू नका। रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करण्यात आलं होतं, मात्र पहिल्या जे ABCD वॉर्ड आहे त्या ठिकाणी 3,79,00,000 खड्ड्यांसाठी निविदा काढण्यात आलेले आहेत। एकीकडे आयुक्तच म्हणतात की कॉन्क्रिटीकरण झाल्यामुळे खड्ड्यांचा खर्च वाचणार आहे। ABCD वॉर्डमध्ये साधारणपणे ABC वॉर्डमध्ये खरं तर कोणाचं वर्चस्व आहे, कोणाचं लक्ष ओपन स्पेसेसवर आहे, जसं काही रायगडमधले ओपन स्पेसेस घेतले असतील तसं इथे कोणाचं आहे का हे देखील आपण शोधून काढावं। आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की कॉन्क्रिटीकरण, आपल्याला आठवत असेल एकनाथ मिंदे हे हाऊसमध्ये खरं तर बोलले होते की 2 वर्षात मुंबईचे रस्ते चकाचक होतील, चांगले होतील। 4 वर्ष झालेत आता त्या घटनेला, स्वतःचे खिशे भरले पण खड्डे अजून भरून काढले नाहीत। तिथून काल त्यांचं मिस कॉल पण होता। भेटीवरून एकनाथ शिंदे आणि भाजप म्हणजे दोघांमध्ये सध्या अंतर्गत धुसफूस सुरू आहे, कारण शिरसाट भेटले त्यावरून भाजपने नाराजी व्यक्त केली आहे। आता ते चुपके चुपके की दिपके दिपके हे ठरवा तुम्ही, काय तुमचं चाललंय। पण अभिजितनी जो लढा दिला, आपण पाहतोय कुठेही राजकारण न करता या देशाच्या तरुणांसाठी दिला, आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे। ज्या लोकांना पकडलंय चोरी करताना ते शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, उबाटाचे कार्यकर्ते आहेत, असं सर्वांकडे यांचं म्हणणं। मला वाटतं त्यांना जरा आठवण करून देतो मी, पहिलं चंदा चोरीवर तिथूनच सुरू करू, मग वाराणसीमध्ये काय चाललंय तिथून सुरू करू, आणि सगळ्या मंदिरांचं कुठे कुठे काय काय झालंय ह्याचा एक आढावा घेणं गरजेचं आहे।